आजचं जे महाराष्ट्रव्यापी परिषद जी इथं आयोजित केलेली होती पुणे चेंबरच्या माध्यमातून की युजर चार्जेस बंद करा आणि मार्केट सेस बंद करा, याचं इनडायरेक्टली इम्पॅक्ट आमच्या रिटेलवर सुद्धा होतो. महाराष्ट्र रिटेल संघटनेच्या अंतर्गत आणि कॅट महाराष्ट्राच्या वतीने मी सांगतो की हा सेस आणि जो काही युजर चार्जेस लागतात इनडायरेक्टली आम्हाला रिटेलरला सुद्धा त्रास होतो, तो इनडायरेक्टली आमच्यावर पण लागू होतो. माल महाग येतो. इनडायरेक्टली मल्टीनॅशनल ब्रँड आणि जे काही विदेशी कंपन्या आहेत ज्या ऑनलाईन बिझनेस करतात त्यांना एकत्पाणी घातल्या आहेत. स्थानिक बाजारपेठ ज्या मार्केट कमिटी आहेत, ज्या बाजार समित्या आहेत, त्या बरखास्त करण्याचं काम कुठेतरी चालू आहे का? धोरण आहे का? व्यापाऱ्यांना पूर्ण संपवायचं काम आहे का? कारण का जर रिटेल संपलं तर सगळं संपणार आहे आणि असे दोन विविध प्रकारे जे कायदे काढतात आणि व्यापाऱ्यांना म्हणतो अडचणीत आणतात, अशा पद्धतीने आहे. त्याचा विचार केला पाहिजे. जर रिटेल टिकलं, जर होलसेल टिकलं, ही जी चेन आहे त्याच्यावरती रोजगार निर्मिती आहे. मग माथाडी असेल, हमाली असेल, बाकीच्या गोष्टी असतील, या सगळ्या ह्याच्यावरती अवलंबून आहेत. या सगळ्यावरती गदा येणार आहे. एकीकडे सरकार दाखवतोय, नरेंद्र मोदी सांगतात की स्थानिक व्यापारपेठ जगली पाहिजे, स्वदेशी मालाला महत्त्व दिलं पाहिजे, स्वदेशी बाजारपेठेला महत्त्व दिलं पाहिजे, असे व्हिडिओ येतात. आणि एकीकडे दुसरीकडे कायद्याच्या अंतर्गत कचऱ्यात त्यांना पकडून कुठेतरी गळचेपी होती, ते थांबलं पाहिजे. याच्याकरता रिटेल संघटना सुद्धा या निर्णयाची ठाम आहे आणि नक्कीच वेळ आली तर भव्य आंदोलनाचा आम्ही पाठिंबा देणार आहे. बाजार समितीने हा बाजार आवारात जे अनियमित शेतीमालाचा व्यापार होत आहे त्याच्यावर युजर चार्जेस आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु सदरचा निर्णय जो आहे हा येथील व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अतिशय अन्यायकारक असून बाजार आवारातील एकूण सर्वच वस्तूंचा व्यापार याच्यामुळे कमी होणार आहे. बाजार समितीचा कायदा जो आहे तो अतिशय जुना आहे आणि बाजार समिती ही शेतीमालाचं मार्केटिंग करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. परंतु आजची जर परिस्थिती पाहिली तर बाजार समिती खरंच शेतीमालाचं मार्केटिंग करण्यासाठी काही करत आहे का किंवा त्याच्यात काही त्यांचा सहभाग आहे का, तर तशी कोणतीही परिस्थिती आज नाही आहे. म्हणून अनेक कायदे आता शासनाने बदललेले आहेत की ज्याच्याप्रमाणे जो पिनल कोड होता तो बदलून आता भारतीय न्याय संहिता म्हणून त्यांनी अंमलात आणलेलं आहे. फूड ॲडल्ट्रेशन ॲक्टच्या जागी त्यांनी FSSAI ॲक्ट आणलेला आहे आणि असे अनेक बदल केलेले आहेत. तर आमचं हेच म्हणणं आहे की आता हा जुना झालेला कायदा आहे पूर्णपणे रद्द करावा, नव्याने कायदा करावा की ज्याच्यातून मार्केटिंगची व्यवस्था निर्माण होईल, शेतीमालाला मागणी वाढेल आणि शेतकऱ्याला पर्यायाने जास्त मोठ्या प्रमाणात त्याचे भाव मिळतील आणि ग्राहकांनाही अनावश्यक ह्या गोष्टीचा युजर चार्जेस झाला, शेस झाला, ह्याचा बोजा ग्राहकांवर कमी केला पाहिजे आणि जेणेकरून ग्राहकांनाही त्या वस्तू स्वस्त मिळतील. अशा पद्धतीची हे व्यवस्था निर्माण झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि म्हणून तुर्तास आम्ही जरी आता युजर चार्जेससाठी जरी आम्ही आंदोलन पुकारलं असेल तर याची पुढे ह्याच्यामध्ये आमचं शेस नको आणि ही सगळी व्यवस्था बदला अशीच आमची मागणी कायम राहणार आहे. आणि त्या मागणीसाठी आम्ही शासनाला काही दिवसाचा अल्टिमेटम देऊन त्या ठराविक कालमर्यादेत ह्या गोष्टी व्हाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आज बैठक तुमची या ठिकाणी झाली आणि निर्णय घेण्यात आला, नेमकं काय निर्णय झाला आणि कशाचा विरोध होतो? नुकताच कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मार्केटमध्ये ज्या वस्तूंवर सेस मिळत नाही अशा सगळ्या वस्तूंच्या वर 1% युजर चार्जेस घेण्याचं फरमान काढलेलं आहे आणि ते पण कायदा 2022चा असल्यामुळे 2022 पासून ते पैसे भरावेत असं त्यांनी आदेश दिलेला आहे. हा अत्यंत अन्यायकारक असा निर्णय आहे. ज्या वस्तूंवर 2015 मध्ये महाराष्ट्र शासनाने सेस काढलं होतं ते यासाठी काढलं होतं की गव्हावर सेस आहे तर आट्यावर सेसची आवश्यकता नाही, तेलबियांच्यावर सेस असेल तर तेलावर सेसची आवश्यकता नाही, ऊसावर सेस असेल तर साखरेवर सेसची आवश्यकता नाही, अशा ज्या प्रोसेस केलेल्या वस्तू आहे त्या सेसमधनं वगळण्यात आल्या होत्या. आता या सगळ्या वस्तू पुन्हा नव्याने कायदा करून याच्यावर युजर चार्जेस 1% देण्याचा ते फरमान काढलेला आहे. हा अत्यंत अन्यायकारक आहे आणि विशेष म्हणजे हा निर्णय फक्त मार्केटपुरता केलेला आहे. मार्केटमध्ये असेल आणि मार्केटच्या बाहेर नसेल तर मार्केटचा व्यवसाय चालेल का? इथला व्यवसाय पूर्ण विस्कळीत होणार आहे. शिवाय बाजार समितीला उत्पन्न पण मिळणार नाही आणि इथले जे सगळे घटक आहेत, मग ते हमाल असतील, ट्रान्सपोर्टवाले असतील, व्यापारी असतील, यांच्या सगळ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर आज पूर्ण महाराष्ट्राच्या राज्य व्यापारी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, कॉमेट, पुना मर्चंट चेंबर आणि ग्रोमा मुंबई या 5 मुख्य संघटनांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणातून आलेले व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आजच्या मीटिंगमध्ये सर्वांचा हा एकच सूर होता की हे युजर चार्जेस रद्द व्हायला पाहिजे. आज हा ठराव करण्यात आलेला आहे.
पुन्हा 5 तारखेपासून आवक बंदचा जो निर्णय पुण्याने घेतलेला आहे तसाच निर्णय पूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे. येणाऱ्या 5 जून पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी मालाशिवाय अन्य असलेल्या मालाची आवक बंद हा आंदोलन सर्वांनी पुकारलेला आहे. यापूर्वी सेस नको म्हणून जे भूमिका होती त्या भूमिकेला पण अजूनही व्यापारी सगळे ठाम हे आहे, त्यांचं मत आहे. आणि यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर 2024 मध्ये जी मीटिंग झाली होती, 2025 मध्ये माननीय पणन मंत्री जयकुमारजी रावल यांच्याबरोबर जी मीटिंग झाली होती, त्यामधले जे विषय पेंडिंग आहेत ते विषयामध्ये त्या समस्याचं निराकरण व्हावा असंही आजच्या मीटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे. शिवाय आज पुण्याच्या रिटेल व्यापारी संघटना यांचे निवणगुणेजी यांनी याला पाठिंबा दर्शवलेला आहे. हमाल पंचायतीचे अध्यक्ष त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांतजी पाठक यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. पुणेचे आडते असोसिएशनचे अध्यक्ष शेखर कुंजीर यांनी याच्यामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. अर्थातच इथल्या सर्व घटक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या समस्यांचं निराकरण झालं नाही तर आंदोलन प्रखर करायचं असं आजच्या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. व्यापारी एकजुटीचा रद्द करा, 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 व्यापारी एकजुटीचा. आणि साधारण 90 ते 100 कोटी रुपयाचं उत्पन्न आहे आणि बाजार समितीवर जागेचा व्यापार करणार असेल तर त्याचं चार्जेस अमाऊंटमध्ये असायला पाहिजे, टक्के होते. साधारण 8/12/2025 ही मिटिंग झाली दुपारी 2 वाजता मुंबईला विभागीय जर व्यापाऱ्यांची कळकळ जर असेल आणि काहीतरी विषय असेल पण आपल्याला बाहेर निघावं लागेल. बाजार समितीचा सगळा भाग आहे त्याच्याकडून 15 रुपये आकारणी केली जाते. तर बाजार समितीचं उत्पन्न फोटो देऊ आपण बरं का, घोषणा करता हा एक घोषणा असं फक्त